हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या छोट्या बाहीवरती फक्त काठापासून खूप सुंदर अशी डिझाइन बघणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर बाहीची कटिंग करण्यासाठी तुम्ही अस्तर घेतलेलं आहे, ते हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने बाहीची माप टाकायची आहेत। तर बंद साईडने बाहीची लांबी टाकायची आहे। तर बाहीची लांबी आहे 3 इंच, तर त्यात मी 1 इंच ॲड केलेले आहे 4। तर तिथून वरती टाकायचा आहे छातीचा चौथा भाग। तर इथं 28ची भाग मी कट करत आहे, तर 28चा चौथा भाग करून घेतलेला आहे 7। तर अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे आणि आडव्या साईडने 2 इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि तिथून खाली 1 इंचाला मार्किंग करून आखून घेतलेलं आहे। तर बाहीला आकार देण्यासाठी याचे निम्म घ्यायचं आहे, मार्किंग करायचे आहे आणि पाऊण इंचाला मार्किंग करून परत एकदा पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे। तर हा आकार कट करून झाल्यावरती बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडचा देखील आकार त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि त्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे। तर कटिंग करून झाल्यावरती बाहीचा आकार बघू शकता, परफेक्ट असा आपला कटिंग करून तयार झालेला आहे। तर हे अस्तर ब्लाऊज पीसवरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर शिलाई करण्यासाठी ब्लाऊजचं पीस हे सरळ ठेवायचं आहे, अशा पद्धतीने दोन्ही साईडला 2 ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावरती अस्तर देखील ठेवून घ्यायचं आहे। तर एक भाग साईडला ठेवायचा आहे आणि एक भाग शिलाई करण्यासाठी घ्यायचा आहे। तर खालच्या साईडने अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे कापड राहिलेलं आहे एक्स्ट्राचं ते कट करायचं आहे आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि यावरती दाबटीप टाकून घ्यायचे आहे। तर खूप सिंपल आणि सोपी डिझाइन आहेत, अगदी नवीन जे शिकत आहेत त्यांना आजचा हा व्हिडिओ बघून नक्कीच तयार करता येईल। त्यासाठी मी खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की ही डिझाइन कशी तयार करायची ते। तर या बाहीवरती दाबटीप टाकून झाल्यावरती वरच्या साईडने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने या बाहीची शिलाई करून झालेली आहे आणि कापड देखील कट करून झालेलं आहे। तर डिझाइन तयार करण्यासाठी हे कापड बरोबर मधोमध अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे। तर बंद साईडने अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि खालच्या साईडने देखील वरती अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती हा चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि आखून झाल्यावरती त्यावरतीच कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेले आहे, तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच हे कापड आपल्याला कट करायचं आहे। तर हे कापड कट करून झाल्यावरती बघू शकता आपला अशा पद्धतीने हे कापड कट करून हा चौकोन आपला तयार झालेला आहे। तर इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, 1 इंचचा कपडा घेतलेला आहे। हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून याचा गोट तयार करून घ्यायचा आहे। तर जसा आकार आहे तसा त्यावरती कपडा ठेवायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती त्यावरती तशाच पद्धतीने गोट तयार करून घ्यायचा आहे। तर खूप सिंपल पद्धत आहे आणि खूप इझिली आहे, खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे ही डिझाइन कशी तयार करायची ते। तर अशा पद्धतीने हे कापड फोल्ड करायचं आहे आणि गोट तयार करून घ्यायचं आहे। तर बऱ्याचदा आपण ब्लाऊजला जी काठ असते ती आडव्या साईडने लावत असतो, तर आडव्या साईडने न लावता अशा पद्धतीने उभ्या साईडने लावून तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लुक येतो। सो नक्की तुम्ही ही डिझाइन तयार करा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा आणि तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर गोट करून झालेला आहे, बघू शकता इथं परफेक्ट असा फिनिशिंग सहित। तर इथे मी काठ घेतलेला आहे, आपण जो ब्लाऊज पीसमधला जो काठ असतो तो काठ घेतलेला आहे। तर हा काठ अशा पद्धतीने ठेवायचा आहे उभा आणि त्यावरती तो आकार ठेवायचा आहे आणि त्यावरती त्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झाल्यावरती यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्या आजची ही बाहीची डिझाइन तयार झालेली आहे। सो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपल्या आजची ही बाहीची डिझाइन कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर ही बाही तयार झाल्यावरती लूक बघू शकता किती सुंदर असं तयार झालेलं आहे। तर बाहीला आडवा काठ न लावता अशा पद्धतीने उभा काठ लावलेला आहे। सो तुम्हाला ही डिझाइन कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे देखील सांगा, तसे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। सो आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। भेटूत अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।